जय जय रघुवीर समर्थ. समर्थ आपल्याला सांगतात, अन्नाची नासाडी करू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म. घरातील गृहिणीनेही गरज आहे तेवढेच स्वयंपाक करावा. अन्न कचऱ्यात टाकावे लागेल एवढे अन्न तयार करू नका. खाऊन मस्तीला यावे पण टाकून मस्तीला येऊ नये. एखाद्या कार्यक्रमात, लग्नात आपण जातो तेव्हाही आपल्याला किती भूक आहे तेवढे अन्न ताटात घ्या. बरेच वेळा कार्यक्रमात, लग्नात असे दृश्य दिसते की लोक ताटात गरजेपेक्षा जास्त घेतात आणि भूक भागली की ते अन्न ताटातच ठेवतात. मग तुम्ही ताटात घेतानाच अन्न कमी घ्या. भले तुमच्या भुकेपेक्षा 2 घास कमी खा, पण अन्न ताटात ठेवू नका. आयुर्वेदात असे सांगितले आहे, पोटाचे 4 भाग करा. 2 भाग अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग हवा. हे अन्न आपल्या ताटात येईपर्यंत शेतकऱ्याने घेतलेले कष्ट आठवा. शेतकरी पीक तयार होईपर्यंत त्या पिकाला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळतो. शेतीची मशागत, पेरणी, खुरपणी, शेतीला पाणी देणे. शेतामध्ये बऱ्याच वेळा लाईट ही रात्रीच असते. रात्रभर जागून तो शेतीला पाणी देतो. 2-3 महिने त्या शेतीतली पिकाला सांभाळतो. मग ते पीक तयार होते व बाजारात येते. हे कष्ट जे शेतकरी घेतो त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. हॉटेलमध्ये आपण जेवायला जातो, अन्न ऑर्डर देतो. जेवण झाल्यानंतर अन्न ताटात काही प्रमाणात शिल्लक ठेवतो. ते अन्न दुसऱ्याला देताही येत नाही. अहो, जगात अजून कितीतरी लोकांना एक वेळचे जेवण मिळत नाही. अनाथ आश्रमात मुले आहेत, त्यांनाही अन्नाची गरज आहे. समर्थ म्हणतात, तुम्ही वाढदिवस साजरे करता आणि केक तोंडाला फासता. त्याऐवजी तो केक लहान मुलांना द्या, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येईल. समर्थ आपल्याला एक बोध देतात. एकदा एका शिष्याने गुरूंना विचारलं, गुरुदेव, भूक म्हणजे काय? गुरु शिष्याला म्हणाले, आज आपल्याला एका ठिकाणी आमंत्रण आहे. तिथे जाऊन आल्यानंतर मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतो. एका व्यापाऱ्याच्या पत्नीने गुरूंना जेवणासाठी आमंत्रण दिले होते. गुरु व शिष्य त्या व्यापाऱ्याच्या घरी पोचले. त्या व्यापाऱ्याच्या पत्नीने त्यांचे स्वागत, आदरातिथ्य केले व जेवणास बसण्यास सांगितले. गुरु शिष्यांबरोबर तो व्यापारीही जेवणास बसला. ताठे वाढण्यात आली व तिघांनीही जेवणास सुरुवात केली. व्यापाऱ्याने 1 घास खाल्ला व तो नोकरांवर ओरडला, अरे, हे काय अन्न आहे? किती बेचव आहे हे. जा, दुसरे रुचकर अन्न बनवून आणा. असे व्यापारी त्या नोकरांवर ओरडला. व्यापाऱ्याच्या पत्नीने गुरु व शिष्यांची माफी मागितली व जेवणास सांगितले. गुरु व शिष्यांनी जेवणास सुरुवात केली. गुरु आणि शिष्यांना ते अन्न खूप छान वाटले. त्यांनी पोटभर जेवले. गुरूंनी ताटात 2 भाकरी शिल्लक ठेवल्या व जेवण झाल्यानंतर त्या व्यापाऱ्याच्या पत्नीला गुरु म्हणाले, या 2 भाकरी मला बांधून देणार का? व्यापाऱ्याच्या पत्नीने त्या 2 भाकरी बांधून गुरूंकडे दिल्या. गुरु व शिष्य त्या भाकरी घेऊन निघाले. थोडे अंतर गेल्यानंतर शिष्याने गुरूंना विचारले, गुरुदेव, हा रस्ता तर आपल्या आश्रमाचा नाही, आपण कुठे जात आहोत? गुरु म्हणाले, एका जंगलाकडे चाललो आहे आपण. गुरु व शिष्य पुढे निघाले. थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्यांना एका झाडाखाली भिकारी बसलेला दिसला आणि तो रडत होता. गुरु दिसताच तो भिकारी गुरूंकडे पळत पळत आला आणि गुरूंच्या पायावर डोके ठेवून रडू लागला. गुरुदेव, मला फार भूक लागलेली आहे, मला काहीतरी खायला द्या. 3-4 दिवस झाले मी काहीही खाल्लेलं नाही, मला खूप भूक लागलेली आहे. गुरूंनी त्यांच्याबरोबर आणलेली भाकरी त्या भिकाऱ्याला दिली. भिकारी आनंदाने ती भाकरी खाऊ लागला. खाताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता व डोळ्यात पाणी पण होते. खात असताना तो अदृश्य शक्तीला धन्यवाद देत होता. भाकरी खाऊन झाल्यानंतर गुरूंनी त्याला विचारले, जेवण कसे होते? भिकारी त्यांना म्हणाला, हे जेवण नव्हते, हे तर माझे जीवन होते. माझा भगवंत होता आणि तो भिकारी तेथून निघून गेला. गुरु शिष्याला म्हणाले, तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. भूक म्हणजे काय? भूक म्हणजे जीवन, भूक म्हणजे परमेश्वर. गुरूंनी शिष्याला विचारले, तुला जेवण कसे वाटले? शिष्य म्हणाला, जेवण तर उत्तम होते, पण व्यापाराला ते जेवण का आवडले नाही? गुरु शिष्याला म्हणाले, तुला तुझ्या भुकेच्या वेळेत जेवण मिळाले, तुला ते उत्तम वाटले. व्यापाऱ्याला भुकेच्या अगोदर मिळाले, त्याला ते रुचकर वाटले नाही. पण भिकाऱ्याला 3-4 दिवसाच्या भुकेनंतर जेवण मिळाले होते, त्याला त्याचा भगवंत दिसला.
या बोधावरून आपल्याही असे लक्षात येईल, तुमच्याही घरी जर कार्यक्रम असेल, लग्न असेल, तर अन्न वाढताना लहान मुलांना अन्न विचारून वाढा. मोठ्यांनाही ताटात अन्न ठेवू नका अशा सूचना द्या. कारण तुम्ही जे अन्न ताटात ठेवता त्यामुळे एखाद्याची भूक भागू शकते. जर तुमच्या कार्यक्रमात, लग्नात जर अन्न शिल्लक राहिले तर ज्याला त्या अन्नाची गरज आहे तिथपर्यंत ते अन्न तुम्ही पोहोचवू शकता. या छोट्या छोट्या गोष्टीतूनही बराच आनंद आपल्याला मिळू शकतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.